आपल्यासोबत माजी आमदार मोहनदादा जोशी आहेत। दादा BMC वर सध्या कमिशनर आहे, तर कमिशनर असताना ज्यावेळेस आता कुणी नगरसेवक नाही, कमिशनर आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यालाच कमिशनर रिपोर्ट करतात आणि तो कमिशनर आदेश देतो आणि एक जैन मंदिर पाडतो। काय सांगाल याच्याबद्दल? खरं म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये सर्व धर्माचे मंदिरं ही सर्व महाराष्ट्रातील नागरिकांचं एक भूषण असतं। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। मुंबईसारख्या शहरामध्ये आज या ठिकाणी हे मध्यवस्तीतलं मंदिर, 57 वर्षाची परंपरा असलेलं हे मंदिर, आणि काही नाही तर फक्त एका बिल्डराच्या फायद्यासाठी त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने ही जी कारवाई केली त्या घटनेचा मी प्रथमतः काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो। या ठिकाणी आम्ही कधी राजकारण आणत नाही, परंतु आज महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आणि आज महापालिकेमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहे, महापालिका आयुक्त प्रशासक हे मुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये असतात, उपमुख्यमंत्र्यांच्या अंडरमध्ये असतात। अशा वेळेला मंदिर पाडलं कसं गेलं ह्याचा उत्तर आणि संपूर्ण समाजाची माफी हे जे जबाबदार शासन आहेत त्यांनी केलं पाहिजे। नुसतं बदली केली अधिकाऱ्याची, वॉर्ड ऑफिसरची बदली करून हे प्रकरण थांबणार नाही, तर ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। परंतु जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची, जैन बांधवांची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि हे मंदिर त्या ठिकाणी पुन्हा उभं करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे। Thank you for watching this video. Please like, share and subscribe to our YouTube channel. And don't forget to press the bell icon. Thank you.